बघा इथं क्वेश्चन 3 मध्ये क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो 8 आणि 3 दिलेला आहे. ठीक आहे, किती मार्कासाठी? तर 12 मार्कासाठी. तर मग आता आपल्याला पहिला सॉल्व करायचं आहे. पहिला काय दिलेलं आहे बघा, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स डी एक्स. मग बघा आपल्याकडं टॅन इनवर्स ऑफ एक्स डी एक्ससाठी कुठला फॉर्म्युला नाही. मग फॉर्म्युला नाही तर काय करायचं? तर बघा आता इथं काय करायचं. ठीक आहे, सोल्युशन. सगळ्यात पहिले लेट्स आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स डी एक्स. मग बघा इथं आपण एक ॲडजस्टमेंट करू. काय ॲडजस्टमेंट करायची? इंटिग्रेशन ऑफ 1 मल्टिप्लाय करू इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स डी एक्स. ठीक आहे, मग आता बघा इथं दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन, हे एक फंक्शन आहे आणि हे एक फंक्शन आहे. मग यासाठी काय यूज करायचं? इंटिग्रेशन बाय पार्ट्स. मग इथे लिहायचं बाय युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ठीक आहे, मग इथं काय? आयलेट रूल, इंटिग्रेशन ऑफ LIATE. ठीक आहे, मग आयलेट रूल काय? बाय पार्ट्स काय? बाय पार्ट्सचा रूल काय? U इंटू व्ही डी एक्स जर असेल तर काय येतं? U इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट ऑफ डी बाय डी एक्स ऑफ U मायनस नाही इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स, हा ब्रॅकेट कंप्लीट पुन्हा डी एक्स. ठीक आहे, मग ह्या रूलनुसार U म्हणजे काय इथं? तर बघा U इज इक्वल्स टू, U म्हणजे कोणतं फंक्शन घ्यायचं? लॉगॅरिथमिक आहे का नाही, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक आहे का? आहे, म्हणजेच टॅन इनवर्स ऑफ एक्स काय? U आहे आणि V इक्वल्स टू काय? मग 1 आहे. ठीक आहे, मग बघा या रूलनुसार I इज इक्वल्स टू, मग आता बघा U म्हणजे टॅन इनवर्स, मग टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट ऑफ डी बाय डी एक्स ऑफ U काय इथं? टॅन इनवर्स ऑफ एक्स आणि इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स, इथं ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स. ठीक आहे, मग इथं काय येणार? I इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटू 1 डी एक्स इंटिग्रेशन येणार आहे एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, आणि इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स काय येणार आहे? एक्स येणार आहे, हा ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स. ठीक आहे, मग बघा आता पुढच्या पेजवरती I इज इक्वल्स टू, हा एक्स आपण आधी लिहू, टॅन इनवर्स ऑफ एक्स नंतर लिहू. ठीक आहे, टॅन इनवर्स एक्स इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये काय येणार? एक्स अपॉन काय येणार? एक्स अपॉन एक्स 1 प्लस एक्स स्क्वेअर, 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स. मग बघा आता इथं काय आहे? खाली इथं फंक्शन दिलेलं आहे आणि या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला आपण तर डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1 प्लस एक्स स्क्वेअरचा 2x येतो. मग 2x यायसाठी आपण आपल्याकडे इथे x आहे पण 2 नाही, मग 2 ॲडजस्ट करायचं. मग 2 कसं ॲडजस्ट करायचं बघा, I इज इक्वल्स टू एक्स इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट ऑफ, बघा आता वरती जर 2नी मल्टिप्लाय केलं तर खाली पण काय करावं लागेल? 2नी मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स. मग बघा इथं पण 2 आहे, इथं पण आहे 2 आहे, 2 कॅन्सल होईल, आपल्याला ओरिजिनल परत भेटेल. आता इथला 2 आपण बाहेर घेऊ. ठीक आहे, मग I इज इक्वल्स टू एक्स इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ, बघा आता इंटिग्रेशनच्या बाहेर इथलं 1/2 घेऊ, म्हणजे 1/2 इंटिग्रेशन ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. मग बघा आपल्याकडे कंपोजिट फॉर्म्युला आहे कोणता? इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल्स टू काय येतं? लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस
सी येतं. ठीक आहे. मग आय इज इक्वल्स टू एक्स इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/2 लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस सी. ठीक आहे. मग हे काय आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. हे काय आलं फायनल आन्सर आलं बघा. बघा इथं काय आपण स्टार्टिंगला काय केलं तर बघा इथं काय आहे की स्टार्टिंगला आपल्याकडं जे बघा आपल्याकडे जर टॅन इनवर्स ऑफ एक्स डी एक्सचा फॉर्म्युला नाही, कुठला स्टँडर्ड फॉर्म्युला. ठीक आहे. इंटिग्रेशनसाठी मग आपण काय केलं इथं ॲडजस्टमेंट केली. काय ॲडजस्टमेंट केली तर ॲडजस्टमेंटमध्ये बघा इथं 1 मल्टिप्लाय केला. मग 1 मल्टिप्लाय केल्यानंतर दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्सनुसार आपण इथं यू इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स घेतलं आणि व्ही इक्वल्स टू 1 घेतलं. मग इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा रूल अप्लाय केला यू इंटू व्ही, इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही डी एक्सचा. ठीक आहे. मग त्याच्यानुसार इथं टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटू एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट ऑफ 1 अपॉन, आता बघा डी यू बाय डी एक्स म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स. मग टॅन इनवर्स ऑफ एक्सचं काय येतं 1/x² येतं, सॉरी 1/x², 1/1 प्लस x² आणि इंटिग्रेशन ऑफ 1 dx एक्स आलं. ठीक आहे. मग पुन्हा पुढच्या पेजवरती आपण काय केलं इथं हा x/1 प्लस x² लिहिला. मग इथं काय आहे की आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायसाठी आपण इथं टू ॲडजस्ट केला आणि 2 ॲडजस्ट केल्यानंतर ना एक्स इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/2 लॉग ऑफ 1 प्लस x² प्लस सी. ठीक आहे. हे त्याचं फायनल आन्सर आलं. आता आपण नेक्स्ट सॉल्व करू.